नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनोरे. आज आपण कंबाईन फाउंडेशन बॅच 20 ही कशी होणार आहे याबद्दल मी थोडंसं तुम्हाला बोलणार आहे. कंबाईन फाउंडेशन 20 नंबरची बॅच जी आहे, आतापर्यंत फाउंडेशन 1 पासून 19 पर्यंतच्या फाउंडेशन झालेल्या आहेत आणि या सर्व फाउंडेशन बॅचला तुम्ही उत्तुंग प्रतिसाद दिल्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. तर आता ही फाउंडेशन 20वी बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितले, की सर तुम्ही फाउंडेशन बॅच सुरू केली की त्याचा एक डेमो टाकत जा, की आम्हाला ते बघून विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायला सोपं जातंय. ओके. आतापर्यंत 20 बॅचेस झाले. जास्तीत जास्त मी 2 ते 3 फाउंडेशन बॅचसाठी डेमो टाकू शकलेलो आहे. ओके. तर डेमो टाकायचा आणि ॲडमिशन घ्यायचं यासाठी नाही. तर त्या बॅचमध्ये तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला जो फाउंडेशन करतो त्याला विचारा, की अगदी डिटेल आणि सविस्तर घेतलं जातंय. एकदा तो या फाउंडेशन बॅचमध्ये बनला, की त्याला कुठेही वेगळं काही करण्याची गरज पडत नाही. ओके. असो. तर आता फाउंडेशन बॅच बघा, ही 20वी फाउंडेशन बॅच आहे, ही 2024 साठीची शेवटची बॅच आहे बघा. का रे? 2024च्या परीक्षेसाठी म्हणजे 24च्या परीक्षेसाठी शेवटची म्हणजे काय? की जी कंबाईन पूर्व परीक्षा अजून जाहिरात आलेली नाही. अजून तारीख आली का रे 24च्या परीक्षेची? नाही. तर 24च्या कंबाईन गट ब, गट क पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा 2024ची जी आहे, त्या परीक्षेसाठी टार्गेट असणारी ही फाउंडेशन 20वी ही शेवटची बॅच आहे. आता मग 21वी सुरू होईल ती 25च्या परीक्षेला टार्गेट करण्यासाठी होईल. पण हे 24 साठी असणार आहे. मग 25च्या विद्यार्थ्याला फायदा होईल का? निश्चित होईल. 24ला होतोय म्हणजे 25च्या विद्यार्थ्याला होणारच आहे. ओके. पण ही 25 पर्यंत असणार आहे ही बॅच. ओके. म्हणून 24च्या विद्यार्थ्याला या ठिकाणी टार्गेट केले जातील आणि 25ची पर्यंत ही बॅच राहील. म्हणजे 1 वर्ष जवळपास ही बॅच कंटिन्यू राहील. ओके. आणि बघा लक्षात घ्या, ही फाउंडेशन बॅच जी आहे, तर फाउंडेशन म्हणजेच तुमचा पाया मजबूत केला जाईल. म्हणजे ज्यांनी अंडर ग्रॅज्युएट आहेत, म्हणजे जे आत्ता ग्रॅज्युएशन करतायत किंवा मग खरे ग्रॅज्युएशन झालेलं आहे, अशा सगळ्यांसाठी ही बॅच खरे फायदेशीर आहे. मग कोण-कोण ही बॅच करू शकतो आणि कशासाठी ही बॅच आहे? तर कोणकोणत्या पोस्टसाठी आहे ते पहिले मी तुम्हाला क्लिअर करतो बघा. तर कोणकोणत्या पोस्टसाठी आहे? तर ही कंबाईन्ड गट ब, गट क पूर्व मुख्य परीक्षा कोणासाठी आहे? म्हणजे कोणी-कोणी करू शकतं? तर ही पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्हीसाठी आहे कंबाईनच्या. म्हणजे गट ब आणि गट क. आता गट ब मध्ये अरे इथपर्यंत जे आहे ती गट ब मध्ये येतात. ओके. गट ब मध्ये येणारे हे सगळे सहाय्यक कक्ष अधिकारी, एएसओ असेल, एसटीआय असेल, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी म्हणजे मुद्रांक निरीक्षक जे आहे, सब रजिस्ट्रार. ओके. टॅक्स असिस्टंट. ओके. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, एक्साईज सब इन्स्पेक्टर असेल किंवा उद्योग निरीक्षक, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर असेल किंवा मग लिपिक, टंकलेखन, क्लर्क, टायपिस्ट वगैरे असेल किंवा मग टेक्निकल असिस्टंट असेल बघा. आणि काय रे एम-व्ही-आय म्हणजे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, आर-टी-ओ. या सगळ्या 10 पोस्टसाठी 10 पोस्टच्या पूर्व आणि मुख्यसाठी पूर्व व मुख्यसाठी ही बॅच असणार आहे. म्हणजे अगदी बेसिक पासून. म्हणजे कसं-कसं घेतलं बॅच कशी होणार आहे मी ते सांगतो. म्हणजे कोणासाठी होणार आहे पहिलं कळू द्या. ह्या एवढ्या लोकांसाठी ही बॅच होणार आहे. सोबतच जी विद्यार्थी 2026 पासून म्हणजे आत्तापासून करून ठेवला तर बघा 26ला डायरेक्ट जागा आल्या म्हणजे पास होणार आहे का रे आपण. जी विद्यार्थी 2026 पासून जे 25च्या नंतर जी काही परीक्षा होणार आहेत ते सगळ्या म्हणजे इतर सगळ्या सर्वसेवा भरती एम-पी-एस-सीकडे वर्ग होत आहेत. जर खरंच तुम्हाला इच्छुक असाल, की उद्या माझं ते रिझल्ट यावा म्हणून आत्तापासून जर अभ्यास करून ठेवायचा असेल, तर हे 1-1.5 वर्षाची फाउंडेशन बॅच आहे. निश्चित आत्ता केलात तर 26ला येणाऱ्या कोणत्यातरी परीक्षेमध्ये आपलं सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती मी देतो. कारण तेवढा पाया मजबूत केला जातो. मराठी पण होते यामध्ये, इंग्लिश पण होतंय. ओके. आणि जीएस हक्क होते आणि मॅथ रिझनिंग पण होतं. म्हणजे सगळ्या अँगलनं म्हणजे काय सिलेबस ठेवणार आहेत? जरी समजा इथं ठेवलं उद्या तरी, तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी कव्हर केल्या जातील. मला अनेक विद्यार्थ्यांनी त्याचे हे पण केले आहे. मी त्याबद्दल पुन्हा नंतर बोलणारच आहे. पण एवढ्या याच्यासाठी ती बॅच होणार आहे. तर बॅच नेमकी कशी होणार आहे त्याबद्दल बोलतो बघा. तर बॅच कशी होणार आहे? बघा आता बॅच कोणासाठी होणार आहे हे कळालं का रे? या 10 याच्यासाठी बॅच होणार आहे. तर बॅच कशी होईल बघा. ही फाउंडेशन बॅच जी आहे, फाउंडेशन 20वी बॅच म्हणजे सगळ्याच बॅच आपल्या फाउंडेशन बॅच कशा होतात? पहिलं बघा स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 म्हणजे सगळ्या प्रत्येकच टॉपिक उदाहरणार्थ प्रत्येक घटक, प्रत्येक विषयामधला प्रत्येक घटक कशा पद्धतीने शिकवला जातो? पहिलं बेसिक घेतलं जातंय. म्हणजे बेसिकमध्ये काय रे टेक्स्टबुक हे टेक्स्टबुक शिकवलं जातं.
टेक्स्टबुक शिकवलं जाते आणि टेक्स्टबुकच्या रिलेटेड किती PYQ तुम्ही सोडवू शकता हे तुम्हाला दाखवून दिलं जाते. ओके, PYQ म्हणजे बेसिक घेतलं जाते आणि बेसिक नंतर बघा टेक्स्टबुकमध्ये जनरली स्टेट बोर्ड आणि रिलेटेड काय असतील पॉईंट तर मग ते शिकवताना मी NCERT त्यामध्ये इन्क्लूड करून घेत असतो, वेगळ्या घेण्याची गरज पडत नाही. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करतो बघा, सगळ्या संदर्भाचा वापर करून मॅक्सिमम कंटेंट यूज करून अगदी डिटेल सविस्तर रीतीनं हा टॉपिक शिकवला जातो. डिटेल तोच टॉपिक आला का लक्षात? समजा मी जिओग्राफी शिकवतोय तर जिओग्राफीमध्ये मी जिओग्राफीचे स्टेट बोर्ड पहिलं घेणार, त्यानंतर मग जिओग्राफीचा आता एक एक टॉपिक शिकवतोय. उदाहरणार्थ काय समजा महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल शिकवत असेल तर प्राकृतिक भूगोलाचं इन डिटेल सगळे एकविकारे आजपर्यंतचे प्रश्न बघून सगळं बघून इन डिटेल शिकवलं जातंय. आणि हे टॉपिक शिकून झाल्यानंतर म्हणजे हा एकदम डिटेल शिकवला जातो. अगदी किती एका याला तुम्हाला 5 लागो 10 लेक्चर लागो ते अगदी डिटेल शिकवलं जातो. ते शिकून झाल्यानंतर बघा ही स्टेप आहे आणि शिकून झाल्यानंतर तिसरी स्टेप काय असते रे, 2011 पासून ते 2024 पर्यंतची, आता 24 म्हणजे उद्या तुम्हाला 25 पर्यंत आलं तर 25 पर्यंतचे पण तुमची बॅच 25 पर्यंत आहे, 25 पर्यंतचे पण. ओके, पण आता 24 पर्यंत झाले तर 24 पर्यंतचे समजा, तर 24 पर्यंतचे सगळे जे आपलं 21,000 प्रश्नसंच आहे, 21,000 प्रश्नसंच आहे, दाखवतो तुम्हाला समोर 21,000 प्रश्नसंच आहे. आपलं स्वतःचं एक पुस्तक आहे, त्यामध्ये सगळेच पूर्व आणि मुख्यचे पेपर आहेत. म्हणजे प्राकृतिक महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलावर 2011 पासून 2024 पर्यंत ज्या ज्या पेपरमध्ये उदाहरणार्थ पूर्वी PSI STI ASO टॅक्सेशन हे सगळे पूर्व आणि मुख्य वेगळे व्हायचे. ओके, फॉरेस्ट वेगळी व्हायची पूर्व आणि मुख्य, ॲग्रिकल्चर पूर्व मुख्य वेगळी व्हायची आणि राज्यसेवा पूर्व मुख्य असे जवळजवळ अशा जे काय 10-20 परीक्षा होत्या त्याच्या 11 पासून 24 पर्यंतचे जवळजवळ 200 पेपर आहेत. या 200 पेपर मधले PYQ त्या टॉपिकच्या रिलेटेड समजा 250 असतील PYQ या टॉपिकच्या रिलेटेड, हे सगळे मी स्वतः घेतो. बघा समजा 250 क्वेश्चन आहेत, उदाहरणार्थ धरा कोणत्या रे, प्राकृतिक, याच्यापेक्षा जास्तच आहेत, मला वाटते 260 का 267 असतील. तर 260 क्वेश्चन हा टॉपिक डिटेल शिकून झाल्यानंतर हे घेतला जातो. म्हणजे तुम्हाला या टॉपिकच्या रिलेटेड बेसिक टेक्स्टबुक मधलं पहिलं कव्हर केलं जाते, पुन्हा डिटेल टॉपिक शिकवला जातो, त्यानंतर त्यावरले PYQ घेतले जातात. मग चौथी स्टेप काय असते रे, असा प्रत्येक टॉपिक घेतला जातो आपला. चौथी स्टेप काय असणार आहे बघा, लक्षात घ्या. तर काय रे, हा आपला चौथी स्टेप मध्ये काय होते, लाईव्ह सेशन होतात. म्हणजे त्या वेळेस लाईव्ह सेशन होतात आणि या लाईव्ह सेशन मध्ये काय केलं जाते, जनरली हा डाऊट सेशन असतो. काय असतो रे, हा डाऊट सेशन असतो. पण याच्यामध्ये जनरली बघा आतापर्यंत मी जेवढे 19 मॅथ्स घेतले तर काय रे, डाऊटला फक्त 5 मिनिटे लागत नाहीत. म्हणजे कधी कधी तर डाऊटच विचारत नाहीत, कारण त्याला डाऊट राहत नाही, ते शिकवल्यानंतर काही राहत नाही डाऊट. ओके, म्हणून हा डाऊट सेशन हा रिव्हिजन सेशन होऊन बसतो. काय रे, रिव्हिजन सेशन होऊन आपण चालवतो. ओके, ही झालं, हे टॉपिक झाल्यानंतर रिव्हिजन सेशन. ओके, आणि त्यानंतर हा काय रे, हे लाईव्ह सेशन रिव्हिजन सेशन झाल्यानंतर आपण काय करतो तर बघा, हा 5वी स्टेप आपण काय करतो, प्रॅक्टिस पेपर घेतो. प्रॅक्टिस पेपर, सराव पेपर्स जे आहेत ते घेतो. ओके, म्हणजे त्या टॉपिक रिलेटेड वगैरे जे असेल किंवा या टेक्स्टबुक रिलेटेड असेल, म्हणजे एक टॉपिक आणि त्याचं हे एवढ्या गोष्टी होतात. आणि त्याच्यानंतर 6वी स्टेप जी आहे, तर 6वी स्टेप मित्रांनो काय होतं रे, परीक्षेसमोर जेव्हा एक्झाम समोर येते त्यावेळेस एवढं सगळं शिकवलेलं काय एका जागी करून मग पुन्हा या लाईव्ह सेशन, पुन्हा दररोज लाईव्ह सेशन घेऊन पुन्हा डेली लाईव्ह सेशन होतात. ओके, डेली लाईव्ह सेशन घेऊन काय केलं जाते, तुमचं रिव्हिजन घेतलं जाते. ओके, या स्टेपनं आपण प्रत्येक टॉपिक घेणार आहोत. उदाहरणार्थ घटना निर्मिती टॉपिक आहे, उदाहरणार्थ काय रे, घटना किंवा बँकिंग मधला व्यावसायिक बँक आहेत किंवा RBI तर बघितलं असेल विद्यार्थ्यांनी. मग मी काय करतो, इकॉनॉमिक्स वगैरे असेल तर ते एकदाच सगळं 11वी 12वीचं इकॉनॉमिक्स शिकून टाकत नाही. आता RBI शिकवायचं आहे, पहिला RBIचं काय रे बेसिक टेक्स्टबुक मधून RBI शिकून घेतो. त्यानंतर मग काय करतो, RBI हा डिटेल शिकवतो, नोट्स आपलं कंबाईन बुक सगळं जे काय असेल ते कंटेंट यूज करून हा टॉपिक अगदी कन्सेप्ट सगळ्या तुमच्या सगळ्या काही गोष्टी कव्हर करून हा डिटेल शिकवला जातो. हे डिटेल शिकवल्यानंतर स्वतः तुम्ही जरी प्रश्न सोडवले तरी 11 ते 24 पर्यंतचे तुम्हाला जवळजवळ हे शिकून झाल्यानंतर 80 ते 90% प्रश्न स्वतःला सोडवता येतात. इथपर्यंत हा डिटेल मी शिकवत असतो. आणि त्याच्यानंतर मग स्वतः मी 11 ते 24 पर्यंतचे सगळे प्रश्न तुम्हाला काय करतो रे, सोडून घेतो. मग एवढं सगळं सोडून घेतल्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चनची गरजच राहत नाही. तरी पण आपण लाईव्ह सेशन घेऊन मग याला रिव्हिजन करून घेतो या सगळ्याला. ओके, आणि त्याच्यानंतर काय रे, प्रॅक्टिस पेपर घेतला जातो आणि मग परीक्षेसमोर दररोज, आता बघा
बाकी सगळ्या बॅचेसचे दररोज लाईव्ह सेशन चालू आहेत. कारण रिव्हिजन सेशन, लाईव्ह सेशन मध्येच आपण रिव्हिजन घेतो, सगळे जे टॉपिक शिकून झाले. आणि असं जर व्यवस्थित ज्याने फॉलो केला तो मात्र विद्यार्थी करे कसल्याही प्रकारची कुठलीच करे परीक्षा फेल होत नाही. असं सिलेबस मधला प्रत्येक पॉइंट इन डिटेल शिकवला जातो. इन डिटेल असं कुठलाही सिलेबस मधला पूर्व आणि मुख्य मधला पॉइंट आपण ठेवत नाही, सगळे. ओके, मग शिकवण्याची पद्धत म्हणजे बॅच कशी होणार आहे कळालं का रे? बॅच कशी होणार आहे तर या पद्धतीने होणार आहे. आणि परीक्षेसमोर कॉम्प्रेसिव्ह टेस्ट होतात का सर? टॉपिक वाईज टेस्ट पण घेणारच आपण, हे तेच आहे टॉपिक वाईज टेस्ट. ओके, आणि त्याच्यानंतर परीक्षेसमोर 10 कॉम्प्रेसिव्ह टेस्ट पण मी घेणार. ओके, प्रीच्या वेळेस आणि मेन्सच्या वेळेस पण कॉम्प्रेसिव्ह टेस्ट पण आपण या ठिकाणी घेणार आहेत. आलं लक्षात? तर या स्वरूपाची ही बॅच होणार आहे. कशी होणार आहे, कोणासाठी आहे हे कळालं. आणि बॅच स्टार्ट काय, मग बॅच बद्दल जर तुम्हाला माहिती असली तर पाहिजे असेल तर बघा, ही बॅच स्टार्ट कधी होणार आहे रे? बॅच स्टार्ट होणार आहे, बॅच स्टार्ट होणार आहे 20 ऑगस्ट 2024 पासून. ओके, आणि मग सर मला आता ऍडमिशन घ्यायचं आहे तर मी ऍडमिशन घेऊ शकतो का? तर ऍडमिशन घेऊ शकता आजपासून, म्हणजे आत्तापासून. म्हणजे 15 ऑगस्ट आहे, 15 ऑगस्ट पासून ते किती सप्टेंबर पर्यंत आहे? 10 सप्टेंबर पर्यंत तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. 10 सप्टेंबर 2024 पर्यंतच. मित्रांनो, मी याच्यानंतर कुठल्याही विद्यार्थ्याला ऍडमिशन जनरली देत नाही. तुम्ही याच्या अगोदरच्या बॅचेस बघितले असतील. कारण का रे, खूप समोर गेले असते सिलेबस, मग ते विद्यार्थी नंतर ऍडमिशन घेतला त्याचा काय फायदा होत नाही. मला येतील रे विद्यार्थी, माझा फायदा होईल, पण विद्यार्थ्यांचा काय फायदा होणार आहे? म्हणून बघा, 15 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2024 पर्यंतच ऍडमिशन असतील, त्यानंतर ऍडमिशन दिलं जाणार नाही. म्हणून शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 असेल. ओके, बघा. आणि म्हणजे हा बॅच ड्युरेशन झाला. म्हणजे ऍक्च्युअली बॅच 20 ऑगस्टला सुरू होणार आहे, शिकवायला सुरू होईल 20 ऑगस्ट पासून. आता तुम्ही ऍडमिशन घ्यायचं काय घेऊ शकता. ओके, तोपर्यंत बॅच मध्ये सर, बॅच मध्ये व्हिडिओ काही ओपन ठेवा. कोणते? टेक्स्टबुकचे पण ठेवले जातील, डिटेल लेक्चर शिकवले ठेवले जातील, आणि PYQ चे पण ठेवले जातील, आणि टेस्ट पेपर पण ठेवला जाईल. म्हणजे सगळ्या हे तुम्हाला स्टेप दाखवले, सगळ्या स्टेपचे एक एक जो काय पॉइंट आहे तुम्हाला हे सगळे ठेवले जातील, एक एक लेक्चर सगळ्याचे. ओके, हे सगळ्या एक 2-3 टॉपिकचे फॉर्मॅट तुम्हाला त्या ठिकाणी ठेवले जातील सगळ्या स्टेपचे, आणि ते तुम्ही बघा आणि त्यानंतर ऍडमिशन घ्या. ओके, तुम्ही आपल्या प्ले स्टोअरवर लोकसेवा अकॅडमी नावाचं ऍप आहे, प्ले स्टोअरला ते ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काय रे, फाउंडेशन बॅच नंबर 20 हे दिसेल, आणि त्या बॅच मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय त्या ठिकाणी काही लेक्चर्स फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला बघायला मिळतील. ते लेक्चर बघा आणि त्यानंतर मग ऍडमिशन घ्या. खरंच हे शिकवलेलं आपल्याला समजतंय का, त्यानंतर ते ऍडमिशन घेऊ शकता. ओके, म्हणजे स्टार्ट कधी होते आणि ऍडमिशन कधीपर्यंत आहेत ते तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, आणि काय रे बाबा, आता तुमचा सिलेबस जो आहे तो बघा, हे सगळं तुम्हाला सांगितलंय बघा. आणि हे सगळे टॉपिक असंच जे पूर्वचं आहे हे तसंच मेन्सचं पण होणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे उदाहरणार्थ मराठी आणि इंग्रजी आहे, तर मराठी आणि इंग्लिशला पण असंच होईल. कसं रे बाबा, पहिलं बेसिक घेतलं जाईल. मग मराठी इंग्लिशला काय बेसिक घेणार सर? तर मराठीला बेसिक काय असते रे? स्कॉलरशिप, नवोदय हे घेतलं जाईल. हा स्कॉलरशिपचं घेतलं जाईल या ठिकाणी. आणि मागच्या वेळेस पण मी घेतलंय स्कॉलरशिप, आणि डिटेल टॉपिक शिकवला जाईल. आलं का लक्षात? इथंही डिटेल टॉपिक, हा फर्स्ट स्टेप, हे सेकंड स्टेप. ओके, इथं पण टॉपिक डिटेल शिकवला जातो. आणि थर्ड स्टेपला काय रे, मराठी आणि इंग्रजी अगदी डिटेल, आणि इंग्लिशला तर व्होकॅब्युलरीसाठी. ओके, व्होकॅब्युलरीसाठी आपण काय रे, खूप सेपरेट तुमची प्रॉपर प्रिपरेशन करून घेतलं जाईल. ज्यांचं खरंच व्होकॅब्युलरीमध्ये मार्क येत नाहीत त्यांच्यासाठी वेगळी तयारी या बॅच मध्ये करून घेतली जाईल. तिसरा टप्पा बघा, कोणता रे? PYQ. मग इथं मात्र 1984 पासून ते आतापर्यंत 2024 पर्यंतचे सगळे प्रश्न, 84 पासून मराठीचे. ओके, म्हणजे उदाहरणार्थ भाषा, लिपी, व्याकरण हा टॉपिक असेल तर त्याबरोबर स्कॉलरशिप मध्ये काय दिले ते पहिले घेतलं जाईल. त्यानंतर मग तो भाषा, लिपी, व्याकरण अगदी डिटेल सगळा टॉपिक तुम्हाला शिकवला जाईल. त्यानंतर तुम्ही स्वतः जरी 84-2024 पर्यंतचे प्रश्न सोडला तर 80-90% प्रश्न सुटतील. पण मी ते स्वतः काय, कशी इलिमिनेशन मेथड वापरली पाहिजे, कशा पद्धतीनं क्वेश्चन टॅकल केले पाहिजे, आणि कुठं आयोग एरर करते, ह्या सगळ्या तुम्हाला क्वेश्चन सोडवण्याच्या काय काय मेथड्स आहेत त्या सगळ्या या ठिकाणी शिकवलं जाईल. आणि त्यानंतर मग तिसरी स्टेप काय रे, इथं पण तुमचे काय होईल, लाईव्ह होईल. आणि हे डायरेक्ट मेन्सच्या वेळेस असते, म्हणून मात्र लाईव्ह आणि रिव्हिजन सेशन इथं सुरू राहतील कंटिन्यू. ओके, आणि मग याचं इथंही तुम्हाला प्रॅक्टिस पेपर जे आहे ते घेतले जातील. ओके.
म्हणून लक्षात घ्या, हे पण मराठी आणि इंग्रजी आणि जीएस जो आहे पूर्व आणि मुख्यचा, मग पॉलिटी पूर्वला घटनानिमित्ती वेगळं आणि मेन्सला वेगळं असं नाही, तर डिटेल त्याच वेळेस शिकवलं जाईल. तुम्ही पूर्व जा, मेन्स जा, कुठेही जा, तुम्ही राज्यसेवा पूर्वचे प्रश्न सोडवा तरी तुम्हाला ते प्रश्न सुटतील. या लेवलला तुम्हाला बनवून घेतलाय, ते कुठेही विचारू. मग ते काय रे युपीएससीला का प्रश्न विचारणार. आता बरीच विद्यार्थी कंबाईन फाउंडेशनची जी विद्यार्थी आहेत, तुम्हाला म्हणजे थोडंसं ओव्हर वाटेल, जी विद्यार्थी खरंच युपीएससीचा फॉर्म भरलीत, जी 16-17 प्रश्न विद्यार्थी म्हणजे 15-15 16-16 प्रश्न टॅकल केलीत विद्यार्थी आपली युपीएससीची. आधी यावेळेस सोपं होतं म्हणा, पण 15-16 प्रश्न विद्यार्थी सोडू शकतात युपीएससीची क्वेश्चन. एकदा शिकवल्यानंतर कुठली अडचण येणार नाही याची शाश्वती मी देतो. ओके. आणि तेवढं जीव तोडून मी शिकवत असतो आणि तेवढी मेहनत तुमच्यावर मी निश्चित घेत असतो. त्यामुळं याच्या बाहेर काही जाणार नाही. आणि तुम्ही काय करायचं, केवळ लेक्चर आणि रिव्हिजन कशातून, नोट्स मधून, जे आपल्या तुम्हाला काय रे रीड ओनली साठी देखील नोट्स उपलब्ध करून देतील. एवढं जरी केलं तरी याच्या बाहेर वेगळं काही करण्याची गरज नाही, कुठलंच मटेरियल यूज करण्याची पण गरज नाही. तुम्हाला हे पण सांगतो, कारण टेक्स्टबुक पासून सगळं काही या ठिकाणी शिकवलं जातं. याच्या बाहेर तुम्हाला सिंगल वर्ड करण्याची गरज पडणार नाही. का रे एवढ्या स्टेप मधून तुम्हाला घेऊन जातो प्रत्येक टॉपिक. त्यामुळं का रे ह्या 4-4, 5-5 स्टेप मधून गेल्यानंतर परीक्षेसमोर दररोज लाईव्ह होते या सगळ्या गोष्टी. आणि मागच्या का रे 10-12 वर्षापासून कंबाईनचं डोकं बनलेलं आहे रे माझं. 12 वर्षापासून त्याच फेजमध्ये आहे मी. त्यामुळं कंटिन्यू शिकून काय रे तुम्हाला काय, मला काय वेगळं सांगायची गरज नाही. प्रत्येक वेळेस मी ते सगळ्या गोष्टी तुम्हाला ओपनली सांगत असतो. काय चला बाबा याच्यावर लक्ष द्या. आणि माझा ऑब्जेक्टिव्ह माइंड बनलेला आहे. हा मला तुम्ही म्हणला तर चला राज्यसभेचं सर काय तुम्ही काय करा आता सब्जेक्टिव्ह पण घ्या, नाही मला नाही शक्य नाही ते. म्हणजे जिथं शक्य आहे, जिथं मी मागच्या कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी आहे, ते मात्र तुम्हाला डिटेल मी व्यवस्थित घेऊ शकतो ना. आणि ते घेणारच, अगदी व्यवस्थित घेणार आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांनी मनामध्ये काही शंका असेल तर विद्यार्थ आपल्या जे कॉन्टॅक्ट नंबर आहे 9011194443 वर कॉल करू शकता. ऍडमिशनसाठी देखील आपला जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करू शकतात. हा आपला काय पूर्वचा सिलेबस आहे. इतिहास, आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला शिकवला जाईल. भूगोलमध्ये बघा भारताचा, इथं महाराष्ट्राचा आणि भारताचा दोन्हीचाही इतिहास भूगोल आहे. अर्थव्यवस्था आहे बघा, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी. आता मी शिकवले पण दारिद्र्य बेरोजगारीवरले पण लेक्चर आहेत बघा. पब्लिक फायनान्सचे पण युट्यूबला पण लेक्चर आहेत, तुम्ही काढून बघा. ओके. तर हे सगळं जे काय सिलेबस मधला प्रत्येक पॉईंट बघा, जागतिक घडामोडी आणि महाराष्ट्राच्या घडामोडी. आता मी बऱ्याच जणांचा प्रश्न असू शकतो, सर की तुम्ही चालू घडामोडीला काय करणार आहेत. तर मी आता या वर्षीपासून म्हणजे याच्या अगोदर आपण असं केलं नाही खरं सांगतोय, पण या वर्षीपासून आता 2 पेपर झाले का सर, फेब्रुवारी वगैरे जानेवारी, तर या वर्षीपासून मी काय करतोय, आता जानेवारी 2024 म्हणजे दर मंथली पेपर घेतोय. फेब्रुवारी 2024 म्हणजे असं मंथली टेस्ट पेपर जे 100-100 मार्काचे या ठिकाणी घेतोय. ओके. आणि परीक्षेसमोर कॉम्प्रेसिव्ह म्हणजे जवळजवळ तुमचे हे 1200 क्वेश्चन होतील. आलं लक्षात. आणि त्याचं इन डिटेल स्पष्टीकरण पण त्या ठिकाणी दिलं जाते. ओके. म्हणून चालू घडामोडीला घाबरायची गरज नाही. आणि चालू घडामोडी कंबाईनला स्वतः मी शिकवतो. याच्या अगोदर युट्यूबला पण व्हिडिओ टाकलेत, काढून बघा. ओके. म्हणून कंबाईनला जी काय चालू घडामोडी आहे ते मी शिकवतो. आणि जवळपास अरे जीएसचा सगळा पोर्शन ते मी शिकवतो. राहिला फक्त सायन्सचा तर आपले मेडिकल ऑफिसर आहेत, एमबीबीएस आहेत, डॉक्टर निलेश पवार वगैरे घेतील. ओके. म्हणजे जीएसचा म्हणतोय. ओके. बाकी सगळं मॅथ रिझनिंग होईल या ठिकाणी. सगळे विषय अगदी इन डिटेल या ठिकाणी शिकवले जातील. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्याने मनामध्ये शंका बाळगण्याची गरज नाही. म्हणून लक्षात घ्या, जानेवारी, फेब्रुवारी, असं मार्च, हे सगळे 24चे आणि 25ला जर 25 पर्यंत तुम्ही तयार करता, 25ला पण सेम तसंच चालू राहील. म्हणून कुठल्याही विषयाला, इव्हन सायन्सला पण घाबरण्याची गरज नाही. आपण 6वी पासून करे तुम्हाला तर 10वी पर्यंतचे स्टेट बोर्ड पण शिकवला जातात. आणि काही गोष्टी 11वी 12वी मधले देखील महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला करे या ठिकाणी घेतले जातात. म्हणून मॅथ रिझनिंगला पण घाबरू नका. मॅथ रिझनिंग पण इन डिटेल तुम्हाला शिकवलं जातंय. आणि त्यातही प्रिव्हियस इयरची करे क्वेश्चन्स सगळी करे सेम याच मेथडनं त्या ठिकाणी पण घेतलं जातंय. ओके. त्यामुळं वेगळा काही तुम्हाला घाबरण्याची किंवा वेगळा प्रयत्न करण्याची गरज नाही. कुठंच करे कंबाईनला, पूर्व आणि मुख्यला कुठेही जायची गरज नाही. आणि पूर्वला तुम्हाला 60+ मार्क येतील याची तयारी, एवढी तयारी आपण या ठिकाणी करून घेऊया. आणि तसं काय मी काय बुवा बाबा नाही चला 60च्या प्लस पडतीलच, पण तुम्ही मेहनत तशी केलात याच्यामधून येतील काय शिकवल्यापैकी, हो येतात. पण तुम्ही केलात तर ते निश्चित येतील. लक्षात. तर उगाच काहीतरी मग खोटे आश्वासन मी देणारा माणूस नाही. ओके. तर बघा आता मेन्सला कसा पेपर आहे. मेन्सला 50 प्रश्न मराठीचे असणार आहेत, इंग्लिशला 50 प्रश्न असणार आहेत. म्हणजे प्रत्येक प्रकारे प्रश्न 1 मार्काला, म्हणजे 100 गुण 100 प्रश्न असणार आहेत. आणि सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी 100 प्रश्न आहेत आणि काय 200 गुण आहेत.
100 प्रश्न आणि 200 गुण म्हणजे याचा अर्थ किती रे? सॉरी इथं बघा, इथं 50 प्रश्न म्हणजे एक एक इथं पण 2 मार्कालाच आहे. इथं पण 2 मार्कालाच आहे. म्हणजे इथं 200 मार्काचा पहिला पेपर आणि दुसरा पेपर 200 मार्काचा, 400 मार्काचा. काय तेच पडतंय. एक क्वेश्चन 1 मार्काला काय 2 मार्काला काय. ओके. मग 400 पैकी म्हणण्यापेक्षा 200 पैकी, 200 पैकी म्हणण्यापेक्षा 400 पैकी. ओके. मग इथं पण सेम सिलेबस आहे बघा. काही असं वेगळं नाही. आणि निगेटिव्ह मार्किंग म्हणला तर काय 4 चुकलं तरी 1 जातो. 1 प्रश्न जातो. आलेला बरोबर. बरोबर? म्हणजे 25% असं आहे निगेटिव्ह मार्किंग. तर बघा मराठी सर्वसामान्य शब्दसंग्रह आहे आणि शब्दसंग्रह अगदी डिटेल मी स्वतः घेतो मित्रांनो मराठीमध्ये. मराठी मी स्वतः शिकवतो. त्यामुळे काहीही घाबरू नका. माझा विद्यार्थी 50 पैकी इव्हन राज्यसेवेचा देखील 47-48 पर्यंत पोहोचलेला आहे. त्यामध्ये निगेटिव्ह सॉरी काय रे एक 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 वेळेस तर काय रे मला वाटते जो काय कॅन्सल झालेला प्रश्न जवळ-जवळ एक काहीतरी प्रश्न कॅन्सल झाला होता. 49 पैकी तो 47 पर्यंत पोहोचलाय. 47 समथिंग पॉइंट वगैरे. मग इथपर्यंत आपण जाऊ शकतो. 48-48 पर्यंत पण जाऊ शकतो. ती आपली कॅपॅसिटी आहे. आपण काय करू शकतो ते बरोबर. मग इंग्रजी कॉमन व्होकॅब्युलरी बघा इथं सॉरी व्याकरण, मनी वाक्प्रचार. मनी वाक्प्रचार मी अगदी तुम्हाला करे खूप डिटेल आणि कुठून मनी वाक्प्रचार विचारले ते पण सोर्सेस देऊन तुम्हाला हे घेतलं जातंय आणि करे उतार्यावरली प्रश्नांची उतार्याची प्रॅक्टिस तुम्हाला करून घेतली जाईल. आणि बघा कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग अँड इथं देखील कॉम्प्रिहेन्शन आहे बघा. सेम इथं सेम ओके सेम सिलेबस आहे दोन्हीचा आणि हा पण आपले शरद सर आहेत जे गायके सर आहेत ते इंग्रजी अगदी उत्तम प्रकारे या ठिकाणी घेतलं जाईल. ओके. आणि गणित असेल पाटील सर, पवन पाटील सर आणि चालू घडामोडी म्हणजे बाकी सगळे विषय बघा जीएसचा जेवढा पोर्शन आहे तो मी स्वतः घेतो. त्यामुळं तुम्ही प्री आणि मुख्यला दोन्हीलाही घाबरू नका आणि मराठी जे काय मेन्सचा पोर्शन आहे तो पण मी मोठ्या प्रमाणामध्ये माझ्याकडे सिलेबस आहे. त्यामुळं अजिबात घाबरू नका. जे काय रे ज्याला म्हणतो आपण मॅक्सिमम कंटेंट माझ्याकडून शिकवलं जाईल आणि जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला जाईल. आणि आजपर्यंत मी तुम्ही माझे लेक्चर बघितले असतील जेवढे काही तळमळीनं मी प्रत्येक लेक्चर घेत असतो आणि माझं शिकवल्यानंतर मला वाटत नाही की विद्यार्थ्याला कुठली अडचण राहील. आणि ही बॅच कोणताही विद्यार्थी करू शकतो. आलं लक्षात? त्याला काय असं काय पूर्वी काय वाचलं पाहिजे अशी काहीही गरज नाही. डायरेक्ट लावला तरी या फाउंडेशन आहे त्यामुळे तो फाउंडेशन म्हणतोय. अगदी बेसिक पासून ही बॅच घेतली जाते. ओके. मग यामध्ये सेम आहे फक्त एन्व्हायरमेंट आणि लॉ हे वेगळे असतील आणि थोडे सहकार वगैरे याच्यामध्ये वेगवेगळे टॉपिक टाकलेले आहेत. ओके. तर मुख्यला तुम्हाला ह्या ठिकाणी घेतलं जाईल. आलं लक्षात? तर या स्वरूपाची ही बॅच आहे. हां, 21,000 प्रश्नसंच जो आपण सगळं घेतो तुम्हाला सांगितलंय. प्रत्येक विषयाच्या टॉपिक वाईज तसेच कॉम्प्रेसिव्ह टेस्ट पण घेतल्या जातात. चालू घडामोडीसाठी मंथली टेस्ट सीरीज आपण आता सुरू केलेली आहे. ओके. आणि तुम्हाला कुठलीही शंका आली तर लाईव्ह सेशनच्या माध्यमातून दररोज लाईव्ह सेशन चालू असतात त्यामध्ये विचारू शकता. ओके. तर या स्वरूपाने बॅच होणार आहे मित्रांनो. शेवटी तुम्हाला काही अडचणी असतील आणि फक्त प्रीचीच बॅच करायची असेल आता 24 साठी तर ही टार्गेट बॅच आहे 4 नंबरची. फक्त सर नाही सर मला ते काय आता फाउंडेशन करायची कारण मेन्सला नंतर बघेल सर मी आणि आता मला फक्त टार्गेट काय फक्त पूर्वची करायची असेल तर सगळ्या गोष्टी सेम होतील फक्त पूर्वसाठी होतील. ओके. म्हणजे पूर्वचा जो सिलेबस आहे त्यानुसार होईल. त्यामध्ये बेसिक वगैरे होणार नाहीत. ओके. तर ही फाउंडेशन बॅच जी आहे सॉरी टार्गेट बॅच जी आहे ती फक्त पूर्वसाठी असणार आहे आणि आताच्या 24 साठी असणार आहे. 24 ची ही 4थी नंबरची आहे. दरवर्षी 3-4 परीक्षेच्या पुढे होतात आणि हा बघा तुम्ही जर फाउंडेशन 20वी म्हणलात तर 29वी जवळ मला वाटते काय रे सर ही कितवी असेल 29वी 77-78वी असेल 29वी बॅच. ओके. म्हणून लक्षात ठेवा ही फाउंडेशन या वर्षीची 4थी आहे. 2024 साठीची ही 4थी बॅच आहे. ओके. म्हणून लक्षात ठेवा तर ही प्री साठी आहे आणि ह्या बॅचला ऍडमिशन जी काय याचा कालावधी 6 महिने आहे. ओके. आणि बॅच स्टार्ट ही 25 ऑगस्टला होणार आहे आणि ही याचं ऍडमिशन तुम्ही बघा आत्ताचपासून ऍडमिशन सुरू झालेले आहेत या टार्गेट बॅचचे पण ही बॅच तुम्ही करे 15 सप्टेंबर 2024 पर्यंतच घेऊ शकता. त्याच्यानंतर ही पण तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाहीत. ओके. ती 10 सप्टेंबर पर्यंत ही 15 सप्टेंबर पर्यंत कारण ही 5 दिवस उशिरा सुरू होते. ओके. तर 25 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर अशी असणार आहे. ही 20 दिवस तुम्हाला ऍडमिशन असतील. एवढे दिवस तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. म्हणजे आत्तापासून 15 तारखेपासून ते 15 म्हणजे 1 महिना आहे जवळजवळ ऍडमिशनला. ओके. आणि बॅच स्टार्ट होणार आहे 25 ऑगस्ट पासून. या बॅचमध्ये ही पूर्वसाठी 60+ कसे येतील यावर जास्त भर दिला जाईल. टार्गेटेड आयोग कशावर कोणत्या टॉपिकवर जास्त टार्गेट देते त्या टॉपिकवर जास्त टार्गेट करून हे शिकवलं जाते. म्हणून पूर्वचं करायचं असेल तर ही बॅच जॉईन करू शकता आणि कोणत्याही तुम्हाला बॅचेस लावायचे असतील तर आपला हा नंबर आहे
ओके. 9011194443 हा नंबर आहे आपला. ओके. तर याच्यावर कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. आणि आपली ही सगळे क्लास नोट्स आहेत. या सगळ्या तुम्हाला रीड ओन्लीसाठी उपलब्ध होतील आणि जर त्याला विकत घ्यायचे त्यांना मात्र स्वतः घ्यावं लागेल. ओके. ही सगळीकडे जी मार्केटमध्ये सगळ्या महाराष्ट्रभर ही सगळी उपलब्ध आहेत. क्लास नोट्स, बायोलॉजी असेल सगळ्याच आहेत. ओके. या सगळ्या क्लास नोट्स तुम्हाला उपलब्ध होतील. ओके. मग तुम्हाला रिव्हिजनसाठी पण फायदा होतो. मी शिकवल्यानंतर यातून तुम्ही रिव्हिजन करू शकता. ओके. आणि काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा त्यामध्ये ॲड करू शकता. ओके. हे मॅक्सिमम रिव्हिजन करायला पण फायदेशीर आहे. आणि बघा हे आहे 21,000 प्रश्नसंच. यामध्ये सगळ्या पेपर्समधले क्वेश्चन्स आहेत. ओके. हे मराठी इंग्रजी प्रश्नसंच आहे आणि मराठीचे सेपरेट डिटेल मीच लिहिलेले आहेत हे सगळे. ओके. आणि बघा हे कंबाईनचं बुक आहे आणि इतिहासाचं सेपरेट आपल्या नरवडे सरांचं आहे आणि मुलाखतीचं PSIचं आपल्या किरण सरांचं आहे आणि मराठी आणि इंग्रजी जे काही इंग्रजी प्रश्नसंच हे माझंच आहे. ओके. आणि समाज सुधारक आपले विपुल थोरबोटे सरांचं आहे. आता राज्यसेवेसाठी मला वाटते की मेन्ससाठी हे खूप फायदेशीर आहे समाज सुधारकाचं पुस्तक. ओके. आणि खूप डिटेल त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता. ओके. अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता या ठिकाणी. अशा पद्धतीनं बघा काही बॅचमध्ये अडचणी वाटल्या तर विचारू शकता आणि अगदी डिटेल शिकवलं ते मित्रांनो. त्या बॅचच्या बाहेर कोणालाही काही करायची गरज नाही. अगदी तुम्हाला 24लाच आल्या परीक्षा का खूप जागा आल्या मी होईल असं नसतंय. आता जर तुम्ही हे बॅच करून ठेवलात 1 वर्ष अभ्यास तरी कमीत कमी 25-26ला जी विद्यार्थी म्हणतोय आणि ज्यांचं खरंच थोडंफार अभ्यास आहे तर 24 मध्येही होऊ शकते. आणि ज्यांना खरंच येणाऱ्या सरळ सेवेसाठी टार्गेट असेल तरी त्यांनी ही फाउंडेशन बॅच करून ठेवलात तरी खूप फायदा होतो. आणि बघा आत्तापर्यंतच्या जो काय तुम्ही टार्गेट बॅचेस आहेत दरवर्षी जो 5 ते 6 आपण जे काय 4 ते 5 टार्गेट बॅचेस असतील आणि फाउंडेशन बॅच असतील. आता ही 20वी फाउंडेशन बॅच आहे. याला जो काही उत्तुंग प्रतिसाद तुम्ही दिलाय, इव्हन तुम्ही आपल्या ज्या काही पुस्तकांना असतील, नोट्सला असेल, जो काही तुम्ही प्रतिसाद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे विद्यार्थी सांगतात की सर कुठल्याही टेबलवर गेलं की जवळजवळ 80 ते 90% टेबलावर तुम्ही आहात. ते मी आहे नाही, ते तुम्ही मला त्या टेबलावर ठेवलात, तेवढा प्रतिसाद दिलात. त्याबद्दल मी मनापासून सर्वांचं आभार मानतो आणि नक्कीच मित्रांनो ही बॅच तुम्ही केला असाल तर तुमच्या मित्रांपर्यंत सांगू शकता, सजेस्ट करू शकता, मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकता. जी काही खरंच अडचणी असेल तर आपण त्यांच्या समजून घेऊ. पण बघा लक्षात घ्या मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. नक्कीच या बॅचचा फायदा होतो आणि आपण खूप माफक फीसमध्ये हे सगळ्या गोष्टी कव्हर करतो. इव्हन लोकांची बघा तुम्ही जर कुठं बाहेर बघितला तर फक्त एका विषयाला जवळजवळ 4-4, 5-5 हजार फीस असते. आपण या सगळ्या गोष्टी सगळेच विषय अगदी काय 10,000 रुपयामध्ये फाउंडेशन बॅच वर्ष 1.5 वर्षाची बॅच आपण घेतो. ओके. आणि परीक्षा पुढे गेल्या तर अनेक वेळेस तुम्ही याच्या अगोदरच्या विद्यार्थ्यांना विचारा, अनेक वेळेस आपण मुदतवाढ पण दिलेली आहे. म्हणून बिनधास्त विद्यार्थी मित्रांनो ही बॅच जॉईन करा. नक्कीच याचा फायदा होतो याची शाश्वत देतो. धन्यवाद मित्रांनो.